श्रावणातला दुसरा सोमवार तर झाला, पण व्हिडिओ यायचा अजून बाकी होता. सकाळी सकाळी इकडे माझी पूजेची तयारी चालू होती. कालच बेल, फूल हे सगळं घेऊन आले होते. 108 बेल असतात, पण एक्स्ट्रा सुद्धा टाकले राहतात. काही किडके पान राहतात. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित निवडून 108 बेलपत्री साईडला काढून ठेवली. फुलाचं ताट बी इथं मस्त रेडी करून ठेवलं होतं. आजची शिवमूठ होती तीळ, तर इथं तीळ सुद्धा ताटात काढून ठेवले. पंचामृत बनवायचं बाकी होतं, ते बनवून घेतलं. त्याच्यात फक्त मध आणि दही टाकायचं बाकी होतं, ते करून घेतलं. अभिषेकसाठी भरपूर पाणी लागतं, म्हणून इथं 2 तांबे भरून असं मी पाणी आणून ठेवलं होतं. रुद्राभिषेक करायचं म्हणलं की मेन गोष्ट लागते ती म्हणजे नित्यसेवा. नित्यसेवेमध्येच हे सगळे अध्याय. तर पहिले तर मी समय वगैरे लावून घेतली. त्यानंतर पहिले गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेतला. गणपती बाप्पाचा अभिषेक चालू असताना अथर्व शीर्ष लावून घेतलं होतं. पूजा तर मी करते, पण सगळ्याच गोष्टी मला माहिती आहे असं नाही. मला जेवढ्या माहिती आहे तेवढ्या माझ्या समोर येतात, मी तेवढ्या करायचा प्रयत्न करते, कारण हे सगळं केल्यानं मला छान छान वाटतं. रुद्राभिषेक झाला, त्यानंतर 108 महादेवाला बेलपत्री व्हायची होती. 108 नामावली वाचून बेलपत्री सुद्धा वाहून घेतली आणि त्यानंतर मस्त महादेवाची आरती करून घेतली. त्यानंतर मला महादेवाच्या मंदिरात जायचं होतं आणि माझ्या मैत्रिणीसोबत मी मंदिरात चालली होते. पण ह्या माझ्या नवीन मैत्रिणी, आता ह्या बोलल्या आम्हाला व्हिडिओमध्ये घ्यायला मला छान वाटतं कोणी जर बोललं तर. ह्या माझ्या नेहमीच्याच मैत्रिणी. मंदिरात जाऊन महादेवाला जास्त काही मी घेऊन नव्हते गेले, फक्त शिवमूठ पाणी घेऊन गेले होते. तेवढंच मस्त महादेवाचं दर्शन घेतलं, शिवमूठ वाहिली आणि त्यानंतर आता सगळेच जणी आरती करत होते. आता म्हणलं चला तिथं थांबून आपण सुद्धा आरती करून घेऊ. महादेवाची आरती झाली. संध्याकाळी मस्त मी बटाट्याची छान छान भाजी केली होती. पहिल्या ताटातला नैवेद्य देवाला आणि त्यानंतर आम्हाला. चला तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.